नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी पूनम चौगुले। सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या। एआयच्या क्षेत्रात 10,000 कोटींची गुंतवणूक करून 1.5 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट। हरित महाराष्ट्र योजनेतून 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबवणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। बाबूभाई परीख पुलाखालील रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू असल्यानं टेमलाई उड्डाणपूल आणि गोकुळ हॉटेलजवळ रोजच होते वाहतूक कोंडी। महापालिकेनं परीख पुलाचं काम गतीनं आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करण्याची आवश्यकता। लग्नाच्या पत्रिकेवर यापुढे वधू आणि वराची जन्मतारीख छापणं बंधनकारक। बालविवाह टाळण्यासाठी महाराष्ट्र बाल हक्क आयोगाचा महत्त्वाचा निर्णय। महाराष्ट्र उकाड्यानं हैराण। विदर्भ मराठवाड्यात उष्णतेचा कहर। राज्याच्या 5 जिल्ह्यात वळीव पावसाचा अंदाज, मात्र सर्वांनाच पावसाची आस। आणि 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी किणी इथल्या पंकज घोलपला न्यायालयानं सुनावली 20 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा। सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी 8 वर्षात 50 आरोपींना नेलं शिक्षेपर्यंत।